परळी विधानसभा मतदारसंघातून 1,40,000च्या मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना 5 डिसेंबर रोजी स्थापित होणाऱ्या महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण खाते मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी 3.5 शक्तिपीठांपैकी मूळपीठ असलेलं श्री रेणुका मातेचे जागृत देवस्थान येथे रेणुका मातेला महाआरती करून साकडे घालण्यात आले। रेणुका माता महापूजा व महाआरती केली व देवीला साकडे घातले। श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने मुंडे समर्थकांचे विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। राज्याचे माजी कृषी मंत्री आणि भविष्यात उद्याच्या 5 तारखेला लोकनेते धनंजय मुंडे साहेब यांना राज्याचं गृहमंत्रीपद देऊन महायुतीने धनंजय मुंडे साहेबाचा या ठिकाणी सन्मान करावा यासाठी आम्ही माहूरगडचे रेणुका माता आमचं कुलदैवत या ठिकाणी आम्ही रेणुका मातेची आरती केलेली आहे आणि देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की राज्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी धनंजय मुंडे साहेबांना लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वसा जे समर्थपणे सांभाळत आहेत। ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आप्पा यांना केंद्रीय नेतृत्वाने राज्याचं उपमुख्यमंत्री व गृहमंत्री केलेलं होतं। त्याचप्रमाणे आम्हाला उपमुख्यमंत्री पद नको आहे, पण आमच्या राजाला आणि लोकनेत्याला यावेळेस गृहमंत्री द्यावं एवढीच आमची रेणुका मातेचरणी प्रार्थना आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।